या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। सोलापुरात एका दुर्दैवी घटनेत विजेच्या शॉकमुळे एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। चिंचोळी एमआयडीसी येथील जीपी इंडस्ट्रीज येथे ही घटना घडली। चिंचोळी एमआयडीसी येथील जीपी इंडस्ट्रीज परिसरात आज दिनांक 16 जुलै 2026 रोजी दुपारी 1च्या सुमारास विजेच्या शॉकमुळे एका 40 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला। मयत व्यक्तीचे नाव निजामुद्दीन रसूल साब नदाफ वय 40 असे आहे। ते सिद्धेश्वर नगर भाग 4 नई जिंदगी सोलापूर येथे राहत होते। निजामुद्दीन नदाफ आज दुपारी गाडीतील साहित्य घेऊन पायी चालत जीपी इंडस्ट्रीज कडे जात होते। त्यावेळी पाणी भरण्यासाठी लावलेल्या टिल्लू मोटर जवळून जात असताना त्यांना जोरदार विजेचा शॉक लागला। शॉक लागताच ते जागेवरच बेशुद्ध पडले। घटनास्थळी उपस्थित सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना सोलापुरातील शिवछत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेने निजामुद्दीन नदाफ यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यांच्या पश्चात पत्नी व 3 मुले असा परिवार आहे। पोलिसांनी घटनेची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। निजाम नदाफ हा एका टमटमवर आपला माल वाहतूक करत होता, आपला परपंच चालत होता। एमआयडीसीला माल घेऊन गेल्यानंतर साधारण दुपारी 12:30-1:15च्या दरम्यानमध्ये त्या कंपनीला जीपी कंपनीला माल घेऊन गेला। पावसाचं पाणी थांबला होता। त्यांनी म्हटलं तर पावसात पाणीमध्ये माल उतरता येत नाही, कारण इथं मोटर चालू आहे, शॉक लागण्याची शक्यता म्हणून त्यांनी सांगितलं। परंतु मालक ऐकला नाही। मालक म्हणला तुम्ही इथूनच उतरावा, काय होत नाही, आम्ही बघून घेतो, अशा शब्दात त्यांना बोललं। तर त्यांनी माल उतरला। अर्धा माल उतरत असताना अचानक शॉक लागला, जागेवर कोसळला, दवाखान्यात येईपर्यंत तिचा मृत्यू घोषित करण्यात आला। पण ह्याला जबाबदार पूर्ण मालक आहे, कारण मालक स्वतः त्याला माल इथून उतरायला सांगितलेलं आहे, साक्षीदार आहेत। तर माझा एक विनंती आहे की तिथं कमीत कमी 1.5 तास तर त्या ठिकाणी तडफडत होता, ॲम्ब्युलन्स का लवकर आली नाही। शेवटी तिने स्वतःच्या मालगाडीमध्ये घेऊन इथं आणला। इथं डॉक्टरने त्याचा मृत्यू घोषित केला। त्याचा परिवार आहे, त्याचा पूर्ण एकट्यावर परिवार होता। आता ते गेल्यामुळं ह्याचा परिवार उघड्या पडलेला आहे। यासाठी मी विनंती करतो पोलीस खात्याला, सरकार प्रशासनाला किंवा तो प्रतिनिधीला त्या एमआयडीसीच्या तिने त्या मालकाकडून ह्या व्यक्तीला आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी माझी विनंती आहे। जर तिने आर्थिक मदत मिळवून देत नसेल तर हे लोक इथून बॉडी वगैरे घेऊन जाणार नाही असं तिने म्हणतात। यासाठी प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन याचा ताबडतोब तोडगा काढावा अशी माझी विनंती आहे। आज सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली। निजामुद्दीन नदाफ नावाचा एक युवक जे चिंचोळी एमआयडीसी या ठिकाणी कामाला गेला होता। जेपी नावाची एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये कामाला गेल्यानंतर तिने आणि त्याचा एक भावाचा मुलगा त्या ठिकाणी कामाला गेला आणि त्या ठिकाणी कामाला गेल्यानंतर एका गाडीमध्ये तिथल्या काही कंपनीतलं सामान काढून त्या गाडीमध्ये शिफ्ट करायचं होतं आणि त्या ठिकाणी बघितलं की असुरक्षितपणे एक मोटर, जे आपण पाणी ओढण्याची जी मोटर असते ती मोटर होती आणि आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात पाणी जमला होता, चिखल होता। अशा परिस्थितीमध्ये निजामुद्दीन नदाफने सांगितलं आणि त्याच्या पुतण्याने पण सांगितलं की आता आमच्या हातून अशा पद्धतीने काम होऊ शकत नाही, हे पाणी वगैरे आहे, हे पाणी कमी झाल्यानंतर मोटर बंद झाल्या तर आपण करू। परंतु जेपी कंपनीचा जो मालक आहे त्यांनी त्या मुलाला आणि त्याच्या ज्या माणसाला निजामुद्दीनला आणि त्याच्या भावाच्या मुलाला सांगितलं की आजच्या हे करावंच लागणार, म्हणून त्यांना जबरदस्तीने त्या ठिकाणी काम करावं लागला। आणि हे काम करत असताना निजामुद्दीन नदाफ या युवकाला म्हणजे 40 वर्षाचा अवघ्या त्या युवकाला करंट लागला आणि त्याचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला। आणि इथंवरच हा विषय संपला नाही। करंट लागल्यानंतर तो का जागेवर मेला नव्हता। ज्या वेळेस करंट लागल्यानंतर त्या निजामुद्दीनला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे अँब्युलन्स त्या मालकाने बोलवलं नाही, कुठल्याही प्रकारचा हॉस्पिटल त्या ठिकाणी नेलं नाही आणि त्याच्या संदर्भात कुठलीही सहानुभूती न दाखवता त्या ठिकाणाहून पळ काढण्याचं काम त्या मालकाने केलं। त्या मालकावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी असणार आहे। आणि त्याचबरोबर दुसरा आणि बघा, ज्या ठिकाणी तो युवक पडलेला होता त्या ठिकाणी त्याचा जो भावाचा मुलगा होता त्याला गाडी नीट चालवता येत नसताना सुद्धा एखाद्या जनावराला जसं गाडीत घातलं जातं त्या पद्धतीने जनावराला गाडीत घालून त्या युवकाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत त्या माणसाचा मृत्यू झाल्याचे हॉस्पिटलच्या लोकांनी सांगितलं। आपण एखादा बघितला, जर वेळेवर त्याला
108 अँब्युलन्स असेल किंवा आजूबाजूचा चिंचोळी MIDC मध्ये सुद्धा हॉस्पिटल आहे आणि ज्या ठिकाणाहून तिथपर्यंत सिव्हिलपर्यंत आलं तर 50 हॉस्पिटल त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत. एकही हॉस्पिटलला घेऊन जाण्याचं काम त्या मालकाने केलं नाही. मालक पळून गेला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी सर्व पक्षाचे मुस्लिम समाजाचे सर्व लोक आहेत. जोपर्यंत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक केली जात नाही तोपर्यंत हा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशा प्रकारचा इशारा संबंधित नातेवाईकांनी दिलेला आहे. तर मी आदरणीय पोलिसांना सांगतोय, मोहोळ पोलीस स्टेशनची हद्द आहे. आम्हाला कुणाबरोबर कुठल्याही प्रकारचा संघर्ष करायचा नाहीये. पण एकीकडे जर निजामुद्दीन नदाफला न्याय भेटत नसेल तर न्याय कसा मिळवायचा आणि त्याच्यासाठी कुठंपर्यंत लढायचं हे आम्हाला चांगलं माहित आहे. त्याच्यासाठी मोठा संघर्ष करू, आरपारचा संघर्ष करू. जोपर्यंत निजामुद्दीनला न्याय मिळत नाही, संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार. चिंचोली MIDC में कैसा हुआ ये? पानी था नीचे. हाँ मालक को बोले हम हाँ। नीचे पानी है, हम कैसे जाना बोलिए. हाँ। बोले वो हमारे क्या बोला मालक, वो तुम जाओ कुछ नहीं होता बोला. उसके आगे उन्होंने तुम्हारे को कुछ मना करा नहीं, या तुम जाते बोले तो भी फन भी रिटर्न तुम्हारे को खालीज करो गाड़ी कर को. उतरना पड़ता, माल लेको से उतरना पड़ता बोले. तो खाली करते टाइम पर वो पानी में करंट उतरा. वो हमारे चाचा का इंतकाल हुआ. और उन्होंने कुछ एम्बुलेंस को वगैरह कुछ फोन वगैरह लगाए. वो मैं लेकर आया, मेरे को गाड़ी में डाल के लेके जाओ दवाखाने में लेके जाओ बोले थे पहले. मतलब उनके कौन कर्मचारी वगैरह तुम्हारे साथ में नहीं है? 2 कर्मचारी थे साथ में. 2 हाँ। साथ में कर्मचारी आए थे, उनका मटेरियल भी था अधूरा. ऐसा ही दुर्घटना होने के बाद ये बंदा उस पेशेंट को लेकर आया. जो माल वाहतूक गाड़ी में उतारे थे वही में लेकर आया. माल था उसमें आधा, सिविल में ला के यहाँ दाखिल करने के बाद वो पेशेंट की जानकारी लेकर वैसा ही उनका मटेरियल यहाँ से लेकर गए. और वो मालक भी तहकीकात करने आया नहीं, ना पूछने को आया नहीं. हमारे को जो भी है प्रशासन से, हमारे को पुलिस साहब से गुजारिश है कि हमारे को सही से सही न्याय चाहिए. हमको न्याय होने तक हम ये बॉडी को हाथ नहीं लगाएंगे और बॉडी नहीं उठाएंगे. हम ये बॉडी को हाथ नहीं लगाएंगे. हम बॉडी को हाथ नहीं लगाने वाले. इसमें वो मालक से नहीं रह पारो ना. टमटम देके भेजे, टमटम आधे रास्ते पे लाके एम्बुलेंस की वगैरह सेवा कुछ भी नहीं हुई. हाँ, कुछ भी मालक का आने के नाम बाद था, क्या नाम पूछने का था. कुछ भी नहीं पूछा उन्होंने. उन कुछ भी आया नहीं, कुछ भी तहकीकात नहीं करा. कुछ भी नहीं आया यहाँ. और उसके आदमी आए थे, उनके वो बंदों माल को के असर रहे बोला. थे कि आदमी के असर रहे थे. जान भी नहीं दे के उन्होंने वो माल लेके भाग के गए. वो हाँ, उनको हालांकि बोला भी मैं तुमको लिजा को छोड़ने के इंतजाम भी करता, रुको बोले थे भी नहीं रुके, वो भाग के गए. ठीक. आज चिंचोळी MIDC मध्ये जी दुर्घटना झाली ते एक निष्पाप व्यक्तीची निर्गुणी असं एक निर्दुनी मृत्यू झालेला आहे. निजामुद्दीन नदाफ हा व्यक्ती चिंचोळी MIDC मध्ये मटेरियल व माल उतरवताना तिथं पाणीचं समस्या होती. हा बी होता सोबत, तिच्यासोबत. त्या मालकाला सांगितलं होतं की आम्ही पाणीची तिथं समस्या आहे, बाजूला मोटरचं चालू होतं, आम्ही माल उतरत नाही म्हणलं तर बी मालकांनी उतरवा काय होत ना असं शब्द देऊन ते माल उतरवा लावला आणि त्याच जागी पाण्याचं करंट त्या पाण्यामध्ये उतरला आणि त्यामध्ये एक निजामुद्दीन नदाफचे दुर्दैवी मृत्यू झालेली आहे. आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. FIR वगैरे आता दाखल करून घ्या म्हणलं तर पोलिसांची यंत्रणा कुठं तर दबावाखाली दबत आहे असं आम्हाला जरा वाटा लागलेला आहे. तरी पोलिसांना प्रशासन आहे की आम्हाला सखोल चौकशी करून न्याय द्यावा आणि त्या मालकाविरुद्ध FIR नाही झाली तर आम्ही मृतदेहाला हात लावणार नाही. मृतदेह आम्ही कुठेही घेऊन जायला देणार नाही. डायरेक्ट CP किंवा तालुका पोलीस स्टेशनच्या समोर आणून ठेवणार. मग आपलं नाव? मी सलीम नदाफ. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.